नांदेडमध्ये तिहेरी हत्याकांड उघड. नांदेडमध्ये घडलेल्या धक्कादायक तिहेरी हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट समोर आली. या प्रकरणातील सर्व आरोपींना नांदेड पोलिसांनी यशस्वीरित्या अटक केली आणि या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. मात्र पोलिसांनी जलद आणि प्रभावी तपास करत आरोपींना अटक करून मोठे यश मिळवले. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर नांदेड पोलीस दलातील एका अधिकाऱ्यांनी युवकांना महत्त्वाचा संदेश दिला आणि त्यांनी सांगितलंय, इंस्टाग्राम, फेसबुकसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अशा गुन्हेगारांचे समर्थन करणे टाळा, ज्यामुळे समाजात चुकीचा संदेश जातो आणि गुन्हेगारीला प्रोत्साहन मिळू शकते. त्यांनी युवकांना आवाहन केलं आहे की सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करा. गुन्हेगारी विरोधात ठाम भूमिका घ्या. नांदेड पोलिसांच्या या कारवाईमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. तुम्ही म्हणजे तुम्हीच नाही, तुमच्यासारखी बरीच जण या गुन्हेगारांची काय की काय असं तुम्हाला माहीत पाहिजे. गुन्हेगार आम्ही अशी तुडवतो रस्त्याने आणि रस्त्याने फिरवतो. यांची लायकी हे रोज कोणाला खंडणी मागतील, कोणाला काहीतरी धमकावतील, कोणाकडून पैसे मागतील. हा नालायक पण आहे. यांची लायकी का रस्त्याने हातकडे घालून बंद फिरवतो. यांना कोणालाही फॉलो करायचं भांडण करू नका. आयुष्यात प्रत्येक गुन्हेगाराचा शेवट हा असाच थांबतो. प्रत्येकाला कोठडीशिवाय दुसरी जागा नाही. हा त्यांच्या पायात चप्पलही ना काही. ही नालायक गुन्हे करतात, त्यांच्या कर्माची फळं भोगतात. पण आपल्यापैकी काही माणसं यांना फॉलो करतात, त्यांना हिरो मानतात. सगळ्यात मोठं कोणत्याही गुन्हेगाराला जेव्हा तुम्हाला लक्षात येतं की हा नालायक आहे, हा गुन्हेगार आहे, तेव्हा कोणालाही फॉलो करू नका. तुम्हाला जर जेव्हा समजत असेल की कुणाला तरी धमकावतात, कुणाकडून तरी पैसे मागतात, कुणाला तरी पैसे काढतात आणि ही कुठली गुन्हेगार तुम्हाला माहिती असेल तर ईस्ट वेलच्या जवळ ज्यांनी मर्डर केली ती गुन्हेगार आहेत. यापूर्वी सुद्धा यांनी घटना केल्या की त्यांच्या घरचे घेऊ शकत नाहीत, तुमची कधी घेऊ शकत नाहीत. त्यामुळे तुम्ही यांना कोणीही ज्यांनी इंस्टावर असो, त्यांच्या रील्स असो, त्याला फॉलो करू नका. आणि अशी कुणी जर असते तुमच्याहून नालायकपणा करणारी तर त्याचा रिपोर्ट पोलिसांना करा. खंजीर घेऊन रील्स असतात त्याची माहिती पोलिसांना द्या. खंजीर बाळगणे हासता गुन्हा आहे, खंजीरचं स्टेटस ठेवणे हासता गुन्हा आहे. आणि ह्या नालायकांची लायकी फक्त पोलीस कोठडी आहे आणि रस्त्यावर असं नागडं उघडं फिरवणं हीच त्यांची लायकी. त्यामुळं प्रत्येकाला सांगतोय, मला तुम्हाला सांगण्यासाठी त्यांना आम्ही फिरवलं. तुम्हाला माहीत व्हावं की गुन्हेगाराची लायकी काय असते. त्यामुळे कुणीही कुठल्याही गुन्हेगाराला फॉलो करू नका. जे कोणी फॉलो करीत असेल तुमची मित्र कंपनी त्यांना सुद्धा यांची लायकी सांगा. आणि पुढं तुम्हाला बघायसाठी आणलेली गुन्हेगार आहे. यांना हातकडीतून जेव्हा आम्ही फिरवतोय तेव्हा समाजात आम्हाला एवढंच सांगायचं की यांना घेऊ नका. मी कुणाला पैसे मागत असतील तर त्याला 1 रुपया देऊ नका. तुम्हाला कधी कधी गुन्हा करताना बाईक मागतील, मदत करा म्हणतील, रूमवर थांबण्यासाठी जागा मागतील, तर त्यांना अजिबात सहकार्य करू नका. यातली 2 पोरंही फक्त त्यांना सहकार्य करणारे. एक ज्यांनी रूम दिली यांना वापरायला, त्यांच्या स्वतःच्या रूमवर थांबवलं, तो एक गुन्हेगार आहे. ज्यांनी याला नागावरून लातूरवरून सोडलं, तो एक गुन्हेगार आहे. म्हणजे तुम्ही गुन्हेगाराला कसल्याही प्रकारचं कार्य केलं तरी सुद्धा तुम्ही आरोपी होणार आणि यांच्यासोबत आपण 302 त्या गुन्ह्यातच जाणार. म्हणजे तुमची सुटका होणार नाही. गुन्हेगाराला मदत करणे हा सुद्धा गुन्ह्याचा आहे आणि तो याची 2 जण बघताय. 4 पैकी 4 गुन्हेगार मारायला नव्हती. याची 3 जण फक्त सहाय्य करणारी मदत केलेली आहे आणि त्यांची सुद्धा लायकी काय आहे तुम्ही बघितले असेल. त्यामुळे कुठल्याही गुन्हेगारांना फॉलो करू नका आणि हिमतीने वागा. आपलं शहर फार चांगलं शहर आहे. या मोजक्या नालायकामुळं बदनाम होतं. त्यामुळे कुठल्याही गुन्हेगारांना तुम्ही मदत करू नका, त्यांना कुठेही फॉलो करू नका आणि सहाय्यता अजिबात करू नका. यांची लायकी कोठडीपर्यंतच आहे. फक्त तुम्ही नांदेडकर म्हणून आम्हाला सहकार्य करा. ही नालायकाचे ॲड्रेसेस आम्हाला सांगा, यांचे इन्स्टा सांगा, यांची हत्यार आम्हाला दाखवा, यांची इन्स्टावरची फोटो आम्हाला टाका. आम्ही यांना कायदेशीर कारवाई करू. एवढीच हिंमत देण्यासाठी आम्ही तुम्हाला यांना रस्त्यावर घेऊन आलोय. सगळ्यांनी असल्या गुन्हेगाराला बघायचं नाही, यांना हिंचून मारली पाहिजे, परंतु ही कायद्याने. यांना ठेचायचं कशाने? कायद्याने. आपण खंजीर बाळगून नाही. यांना कायद्याने शिक्षा होईल. कायद्याची शिक्षा आम्ही भोगायला लागू. तुम्ही फक्त पोलिसातर्फे तुम्हाला एकच आव्हान आहे की अशी कुणीही जरी इंस्टावर असतील तर यांना फॉलो अजिबात करू नका, यांना कसल्याही प्रकारचं सहाय्य करू नका. एवढं सांगण्यासाठी तुम्हाला थांबवलं होतं. आता आपण जाऊ शकता. धन्यवाद.